नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकनाथ शिंदे दिवाळी आधी भाकरी फिरवणार अशी माहिती सूत्र देत आहेत. दिवाळी आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समजते. निष्क्रिय आणि पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला गेलाय. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आहे. राज्यमंत्री असलेल्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. महत्वाची बातमी आपण बघतोय. नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाणार आहे. एकनाथ शिंदे दिवाळी आधी हा बदल करतील असं समजतंय. राज्यमंत्रीपदावर असलेल्यांना आता कॅबिनेटमध्ये संधी मिळणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतेय. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. शुभम, नेमका काय बदल होऊ शकतो? कुठले नेते कुठल्या पदावर पाहायला मिळू शकतात? कुणाचं मंत्रिपद जाणार? या संदर्भातल्या काही चर्चा कानावर येत आहेत का? रिद्धी, खरं बघायला गेलं तर विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती हाती येत आहे की पुढील 3 ते 4 महिन्यात म्हणजे अर्थातच दिवाळीच्या आधी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आपल्या मुख्य नेते एकनाथ शिंदे आपल्या पक्षामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करणार आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे आता महायुती सरकारमध्ये ज्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं होतं विश्वासाने एकनाथ शिंदे यांच्याकडनं, त्यांची कुठेतरी कामगिरी ही आता कमी पडत आहे आणि पक्ष वाढीसाठी देखील त्यांचा मोठा वाटा जो आहे तो दिसून न येते. आणि अशामध्येच एकनाथ शिंदे आता कुठेतरी काही मंत्र्यांचा पत्ता कट करणार आहेत, तर अनेक नव्या चेहऱ्यांना देखील संधी देणार आहेत. इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये देखील ते एक मंत्रिपद देऊ शकतात अशी देखील चर्चा आहे. तर काही राज्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेचे, त्यांचं चांगलं काम असल्यामुळे त्यांना कॅबिनेटवर देखील जाण्याची संधी ही मिळू शकते. तर अनेक असे मंत्री देखील आहेत की जे सातत्याने गैरहजर असतात कॅबिनेटसाठी किंवा मग इतर बैठकांसाठी. त्यांच्यावर देखील एकनाथ शिंदेचा वॉच आहे. काही दिवस आधी एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांच्या खात्यांना जे आहे मागील 1.5 वर्षात काय काम केलं अशा पद्धतीचा अहवाल जो आहे, त्यांच्या कामाचा अहवाल जो आहे तो देखील मागवल्याची माहिती जी आहे ती मिळत होती. आणि अशामध्येच एकनाथ शिंदे लवकरच एक मोठा निर्णय देखील घेण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये स्वतः महायुतीचे जे बडे नेते आहेत त्यांच्यासोबत देखील ते चर्चा करतील आणि जी नावं कमी करायची आहेत त्याबद्दल देखील चर्चा करतील. आणि जी नावं त्यांना आता नव्याने ज्यांना संधी द्यायची आहे त्यावर देखील चर्चा जी आहे ती महायुतीच्या नेत्यांसोबत करतील. इतकंच नव्हे तर मग अनेक अंतर्गत बदल हे देखील ते करू शकतात जे आता मंत्रिपदी आहेत, पण त्यांचं काम हे चांगल्या प्रमाणात आहे, तर त्यांना एखादं चांगलं मोठं खातं हे देखील देण्यात येऊ शकतं. यामुळे कुठेतरी आता शिवसेनेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्व मंत्री जे आहेत ते ऍक्टिव्ह मोडवर जाताना देखील दिसून येतील. पण मात्र एकनाथ शिंदे यांचा खरा राग आणि रोष कोणत्या मंत्र्यावर आहे का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. सतत भाकरी फिरवणाऱ्यांच्या ज्या बातम्या समोर येत होत्या त्याच्यावर आता नवा अपडेट हा सध्या समोर आलाय की पुढील 3 ते 4 महिन्यात मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे बदल करू शकतात. इतकंच नव्हे तर महायुती सरकारमध्ये देखील 2.5 वर्षाचा फॉर्म्युला हा ज्यावेळेस महायुती सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस चर्चित होता की 2.5 वर्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी देणार. तर मग संपूर्ण महायुतीच्या मंत्रिमंडळात बदल होतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. अगदी शुभम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा.